रोम रोम भाइयों। नमस्कार मित्रांनो, लाईव्ह विथ अक्षय चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी आणि श्वेता निघालो आहोत एक खूप शांत आणि सुंदर ठिकाणी, जिथे रस्ता, झाड आणि ही राईड सुरुवातीलाच वाईब एकदम फ्रेश आहे। सिटीच्या हाऊसपासून थोडं पीस शोधायला चाललोय। हडशी हे ठिकाण पुण्यापासून साधारणतः 50 किलोमीटर अंतरावर आहे। कोथरूड, चांदणी चौक, भूगाव, पिरंगुट असा मार्ग घ्यायचा। पुढे पौड मार्गे उजव्या हाताला कालवण गावाकडे वळायचं आणि थोडं आत गेलं की आपल्याला हडशी हे शांत आणि पवित्र ठिकाण भेटतं। तर मित्रांनो, आपण आता हडशीच्या पार्किंगला पोहोचलोय। पार्किंग व्यवस्थित आहे, गाडी लावायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आता आपण मंदिराकडे चाललोय आणि चालताना आजूबाजूचं वातावरण तुम्ही बघू शकता, किती खूप शांत आहे। इथे डाव्या बाजूला हडशी ॲडव्हेंचर पार्क आहे। ॲडव्हेंचर लव्हरसाठी छान ऑप्शन आहे। झिप लाईन ॲक्टिव्हिटीज वगैरे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आतमध्ये आहे। आणखी आपण थोडं पुढं चालून आलो आहे आणि तुम्ही बघू शकता की डाव्या बाजूला बोटिंग दिसत आहे। पाणी, शांतता, सराउंडिंग एकदम परफेक्ट वाटते। मंदिर दर्शन झाल्यावर मी आणि श्वेता या बोटिंगचा नक्कीच आनंद घेणार आहोत। हे माझ्या उजव्या बाजूला जी तुम्ही बघत आहात ते साईबाबाची भली मोठी खूप सुंदर मूर्ती दिसत आहे। हा भाग हडशी थीम पार्कचा आहे। आतमध्ये खूप साऱ्या महापुरुषांच्या, जसं छत्रपती शिवाजी महाराज वगैरे खूप साऱ्या महापुरुषांच्या मूर्तीज या थीम टाईपमध्ये बनवलेल्या आहेत आणि खूप छान पद्धतीने डेकोरेट केलेला आहे। शांतता, पॉझिटिव्ह एकदम जाणवते। हा आहे थीम पार्कचा मेन एंट्रन्स आहे आणि तुम्ही माझ्या उजव्या बाजूला जो बघताय तो आहे मंदिराचा एंट्रन्स। तर आपण आता हा दर्शनासाठी आत जाणार आहोत। आता आपण मंदिराकडे चाललो आहे। हे बघू शकता, इथे डाव्या बाजूला पाहिलं तर खूप मोठं हिरवगार आणि स्वच्छ गार्डन आहे। खूप नीट, शांत आणि फ्रेश वाटते। अशा ठिकाणी आल्यावर मन आपोआप शांत होतं। मी आणि श्वेता दोघे हा वाईब खरंच खूप एन्जॉय करतोय। हा बघू शकता, मंदिर आपल्याला लांबून दिसत आहे। आता आपण मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला आलोय। इथला रस्ता बघू शकता तुम्ही, खास पद्धतीने बनवला आहे। लहान लहान दगडांनी तयार केलेला आहे। चालायला खूपच वेगळं फील देतं। येण्याचा आणि जाण्याचा रस्ता हा वेगळा दिसतोय। मध्ये सुंदर असं एक डिवायडर आहे आणि त्या डिवायडरमध्ये रंगीबेरंगी फुलं लावलेली आहेत। इथे मंदिराकडे तोंड उभा करून असलेले 2 बैलांचे पुतळे आहेत। खूप सुंदर वाटत आहे। आता आपण मंदिराच्या समोर आलो। इथे एक सुंदर तुळशी वृंदावन आहे, ज्यामुळे वातावरणात अजूनच पवित्र वाटतं। इथे छोटे छोटे फाउंटेन्स आहेत, त्याच्यामध्ये बघू शकता कशी कमळाची छोटी छोटी फुलं आहेत। खूपच छान दृश्य वाटत आहे। आणि मंदिराच्या पायथ्याशी ही गायीची सुंदर मूर्ती, जिथे वासरू दूध पिताना दाखवलं आहे। हा सीन पाहिल्यावर खरंच एक वेगळी शांतता मिळते। तर आपण आता मंदिराच्या दिशेने वरती पायऱ्यांनी चढत चाललो आहोत। मंदिराचं जे एंट्रन्स आहे ते खूप एकदम छान वाटते बघा। मंदिराच्या आतून खूप छान वाटत आहे। चारही बाजूने प्रकाश येतोय, हवा आहे, एकदम हलका आणि प्रसन्न वाटते। आणि समोर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिसते, खूप सुंदर आहे। पाहताच मन शांत होते। खरंच सांगायचं तर इथे बसून थोडा वेळ इथेच बसावं असं वाटतं। तर मित्रांनो, आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आणि मंदिराच्या समोर बघू शकता केवढा मोठा परिसर आहे। असं वाटतं की स्वर्गात आलोय। इथून असं वाटतं की पैसे वसूल झालेले आहे। किती स्वच्छ गार्डन होतं। आता आपण मंदिराच्या खाली बाजूला येऊन आपण प्रदक्षिणा घालत आहोत। खाली पण एक छोटासा हॉल दिसत आहे। असं वाटतं की आतमध्ये काहीतरी असावं। हे बघू शकता, आपण आतमध्ये आल्यावर आपल्याला समजलं की साईबाबांची छान अशी मूर्ती आहे आणि ह्या हॉलमध्ये खूप छान शांतता वाटते। शहराच्या गर्दीतून इथं आल्याच्या नंतर खरंच खूप छान वाटतं। आपण आपल्या फॅमिलीसोबत एकदा तरी महिन्यातून यायला हवं।
तर मंडळी आपलं छान पद्धतीने दर्शन झालेलं आहे. आता मंदिर तर आपण पाहिलेलं आहे, पण मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो आपण आता एक्सप्लोर करूयात. दर्शन घेऊन बाहेर आल्याच्या नंतर आम्हाला डाव्या साईडला अजून एक छोटं मंदिर दिसलं. मंदिराजवळ गेल्यावरती समजलं की बघू शकता की हनुमानाचं एक छोटंसं मंदिर आहे आणि योगायोगाने आज शनिवार असल्यामुळे आम्ही इथे दर्शन घ्यायला गेलो. हनुमानाच्या पाया पडून झाल्यावरती नंतर म्हटलं थोडंसं बसावं, पण त्यात मॅडमला झोका दिसला. मग काय मॅडमने सुट्टी दिली नाही, भरपूर एन्जॉय करून घेतला. तर मॅडमचा आता पाय न खेळून झालेला आहे. इथे बसायला थोडीशी जागा आहे, तर आपण इथे बसून थोडीशी विश्रांती घेऊया. अच्छा ठीक है, समझ गया. मित्रांनो, क्षणभर विश्रांती घेऊन आता आम्ही बोटिंग करायला आलो आहे. पाण्यावर आल्यावर सगळंच वेगळं वाटतंय. आम्हाला लाईफ जॅकेट दिलंय, त्यामुळे टेन्शन काहीच नाहीये, बस एन्जॉय. ही जी बोट आम्ही यूज करत आहे ही पेडल बोट आहे. जशी आपण सायकल मारतो तसं इथे पेडल मारली की बोट हळूहळू पुढे जात आहे. इथून मंदिर लांबून दिसते आणि बोट फिरत असताना जवळजवळ 360 डिग्री व्ह्यू आपल्याला मंदिराचा पाहायला मिळतो. पाण्यामध्ये आपले रिफ्लेक्शन, आजूबाजूचं शांत वातावरण खूपच छान फील येतोय. मंदिराच्या आजूबाजूला हा तलाव तयार केलेला आहे आणि इथून पाहिल्यावर मंदिर अजूनच सुंदर दिसते. अशा ठिकाणी श्वेताबरोबर वेळ घालवणं खरंच स्पेशल वाटतं. दर्शन, शांतता आणि आता ही बोटिंग, आजचा अनुभव एकदम कंप्लीट झाल्यासारखं वाटतं बघा. हे बघू शकता, ह्या तलावामध्ये यांनी छोटे बदक सुद्धा सोडलेले आहेत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेजारीच ॲडव्हेंचर पार्क आहे हडशी, तो मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा ब्लॉग. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी आमच्या व्हिडिओला शेअर पण करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हडशीला नक्की विजिट करा, कारण खूप छान व्ह्यू आहे बघण्यासारखा. ओके, धन्यवाद.